गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मी विश्वास करतो आपण सगळेजण बडे आहोत आणि आपल्या आपल्या जीवनामध्ये आपण चांगलं करतो आहे. तर एक छोटासा विषय मी घेऊन आलो होतो, एकमेकांचे दोष काढण्याबाबत. आणि कदाचित ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे. मला असं वाटतं एकमेकांना दुसऱ्यांना दोष देणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे. आणि म्हणजे मी माझ्या घरातल्यांना, माझ्या वाईफला दोष देऊ शकतो, तू वेळेवरती केलं नाही म्हणून मला टिफिन आहे तो मिळाला नाही. किंवा वाईफ म्हणू शकते मला की तुम्ही ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या आणल्या नाहीत त्यामुळे मी बनवलेलं नाही. मुलं म्हणू शकतील की तुम्ही शाळेत सोडायला उशीर केलात. आणि दिवसभरामध्ये जर आपण केअरफुली लक्ष दिलं, आपलं जे कम्युनिकेशन आहे किंवा जे आपण बोलतो किंवा आपल्या काही बाजू मांडताना ज्या पद्धतीने आपण आपल्या बाजू मांडतो त्याच्यामध्ये दोष देणं हे सहज आणि खूप इझिली आपल्यामध्ये येतं. आणि कदाचित हे एक माणूस म्हणून आपल्या रक्तामध्ये हे तितकं हे झालेलं आहे, आपल्या स्वभावामध्ये, की सहज आपण दुसऱ्यांना दोष देतो. पण पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त इतरांना दोष देण्याबद्दल काय सांगतायत ते आपण वाचू शकतो. मत्तईचा 7वा अध्याय आणि वचन 1 ते 5 पासून. तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमचा न्याय करण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचा न्याय करू नका. आणि पुढे लिहिलेलं आहे की कारण ज्या पद्धतीने तुम्ही न्याय करताय, ज्या प्रकारे तुम्ही न्याय करताय त्याच प्रकारे तुमचा न्याय केला जाईल, किंवा ज्या मापाने तुम्ही मापताय त्याच मापाने तुमच्यासाठी मापलं जाईल. त्याच्यानंतर पुढे लिहिलेलं आहे की तू आपल्या डोळ्यातील तुळई ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कसपट का पाहतोस, अथवा तुझ्या डोळ्यातले कसपट मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील, आणि पहा तुळई तुझ्या डोळ्यात आहे. आणि तो पुढं वचन म्हणतंय की अरे ढोंग्या, पहिल्याने तू आपल्या डोळ्यातील तुळई काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कसपट काढून टाकायला तुला स्पष्ट दिसेल. तर इथं येशू ख्रिस्त सोप्या आणि सहज भाषेमध्ये सांगतायत की इतरांना दोष देण्याच्या आधी, इतरांच्या चुका बघण्याच्या आधी हे बघितलं पाहिजे की मी काय करतोय किंवा मी काय केलं, आणि काय दोष माझ्यामध्ये आहे, काय याला कारणीभूत मी आहे, काय हे माझ्यामुळं झालं आहे. मित्रांनो, मला असं जर वाटतं आहे की जर आपण ते निरीक्षण जर आपण केलं तर आपलं जे संभाषण आहे त्याच्यामध्ये आपण दोष देणार नाही समोरच्याला. आणि ही गोष्ट जेव्हा आपण आपल्यामध्ये आपण जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला त्याच काही ज्या गोष्टी आहेत त्या दुरुस्त करायची संधी मिळते. आणि दुसऱ्यांना आपण दोष देता येत नाही आपल्याला. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे नातं आहे ते चांगलं आपलं मजबूत राहू शकतं, चांगलं राहू शकतं. आणि एक चांगली संधी आहे, एक चांगली शिकवण आहे, जिथं आपण आपली जी नाती आहेत ती जपण्यासाठी हे प्रॅक्टिस आपण करू शकतो की माझ्या डोळ्यात तुळई आहे का, माझ्या डोळ्यात कसपट आहे का, आधी ते काढून घेऊया आणि मग समोरच्या माणसाच्या डोळ्यात आपण बघूया. ओके. तर आत्मनिरीक्षण करणं किंवा आत्मपरीक्षण करणं हे खूप गरजेचं आहे. इतरांना दोष द्यायला नाही पाहिजे, आपण स्वतः बघितलं पाहिजे की अरे परीक्षण केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे आपण. तर या वचनाकडे आपण लक्ष देऊ शकतो आहे आणि याच्यातून आपण शिकू शकतो आहे आणि आपले जे नातेसंबंध आहेत ते आणखीन बेटर करू शकतो आहे. थँक्स.